राजीनामा देऊन काही प्रश्न सुटत नाही ना. राजीनामा दिला त्याच्यात काय, म्हणजे आम्हाला राजीनामा नको आहे, आम्हाला ॲक्शन पाहिजे सरकारकडून. आमची अपेक्षा आहे की तातडीने पटकन त्याचा अहवाल आलेला आहे, त्याच्यात हॉस्पिटलची चूक आहे हे म्हणजे समोरच दिसतंय आणि त्याच्यामुळे पूर्णपणे त्यांच्यावर केस ही झालीच पाहिजे आणि ती 24 तासाच्या आत ॲक्शन आम्हाला या डॉक्टर आणि त्या सगळ्या ज्या लोकांमुळे ही हत्या झालेली आहे त्यांच्यावर झाली पाहिजे. हो, पण एक तर समितीचा आलाय ना, मग काय 10 समित्या वाट बघणार का काय आहे सरकार? आता कळतंय ना, त्यांच्याच समितीचा रिपोर्ट आहे ना. मग सगळ्या समिती जर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सगळं पूर्ण आलेलं आहे सगळ्यांच्या समोर, सरकारचा जो रिपोर्ट आहे, तर मग थांबतायत कुणासाठी? काय अपेक्षा, अजून काय घेणार? जीव गेलाय हो कुणाची तरी, लेक आहे, आई आहे, बायको बहीण आहे, कोणीतरी कधीतरी थोडंसं या सरकारने थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा. तुम्ही बघताय की काय हाल झाले. त्या 2 मुली आता ICU मध्ये आहेत, क्रिटिकल आहेत. काय ते आई वडील, त्या वडील आणि त्या कुटुंब कुठल्या दुःखातून जात आहे. म्हणजे अशक्य आहे खरं ते, म्हणजे सहन करणं. खरंच देवच त्यांना ताकद देव बाबा या या अडचणीच्या काळात. सहन करणं अशक्य आहे. नाही, सविस्तर बघा, एक तर आम्ही मागण्यांसाठी नाही आलो, आम्ही माणुसकीच्या नात्याने इथं आलो. त्यांच्या घरातली, त्यांची बायको, मुलगी, सून, ज्या पद्धतीने तिच्यावर अन्याय झाला, तिची हत्या झाली आहे, त्याच्यासाठी आम्ही त्यांची लेख तर आम्ही आणू शकत नाही, पण त्यांना थोडासा आधार देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. त्या मुलांना काही मदत आमच्याकडून होईल का माणुसकीच्या नात्याने, म्हणून आम्ही इथे आलेलो आहे. आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की ह्या कुटुंबावर जो घात झालेला आहे, त्या मुलीची हत्या झाली आहे, ही या महाराष्ट्रातल्या कुठल्याही लेकीवर हा दिवस येऊ नये, ह्याच्यासाठी मी इथे आलेलो आहे. आणि जो काही CCTV वगैरे ज्या काही गोष्टी आहेत, या पारदर्शकपणे महाराष्ट्राला कळल्या पाहिजे की काय नक्की त्या दिवशी झालं, काय पद्धतीने झालं. आणि एक SOP ह्या सगळ्या हॉस्पिटल्सला महाराष्ट्र सरकारने दिली पाहिजे. कारण काही दुर्दैव आहे की छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आज महिलांवर ही वेळ येते, हे धक्कादायक आहे. रुपाली चाकणकरांनी जो अहवाल वाचून दाखवला, तर त्यांचं असं म्हणणं आहे की अजून 2 समित्या ज्या आहेत, म्हणजे मृत्यूची संस्था आहे आणि धर्मादाय, यांचा रिपोर्ट आल्यानंतरच गुन्हा दाखल केला जाईल. एवढा वेळ का घेतला ह्याची मला माहिती नाही. तो प्रश्न तुम्हाला त्यांनाच विचारावा लागेल. मी माणुसकीच्या नात्यानेच एवढं म्हणते की केस ही झालीच पाहिजे आणि तातडीने जी काही शिक्षा नियम कायद्याप्रमाणे असेल ती ह्या सगळ्या जे डॉक्टर असतील ते स्वतः आणि त्यांच्या आजूबाजूनी ज्या कोणी लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या हत्येसाठी जबाबदार आहेत, त्यांना ही शिक्षा झालीच पाहिजे. ही माणुसकीच्या नात्याने आम्ही मागणी करतोय. अर्थातच टाइम बाउंडच पाहिजे. अर्थातच जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. त्याच्यामुळे हे टाइम बाउंड मॅनर मध्येच झालं पाहिजे, हाच तर आमचा आग्रह आहे. मी मगाशीही बोलले, एक तर हा आत्ताचा जो विषय आपण बोलतोय हा खूप संवेदनशीलपणे आपण सगळ्यांनीच त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. आणि मगाच्या माझ्या प्रेसमध्ये जेव्हा मी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये बोलले, हा मुद्दा मला खरंच चिंताजनक वाटतोय की ज्या महाराष्ट्राच्या पोलिसचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना, मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्राचे पोलीस चांगलेच आहेत, कष्ट करणारे आहेत. अशा वेळी अशा किती घटना महाराष्ट्रात झालेल्या आहेत गेल्या 2 वर्षामध्ये, त्याच्यात प्रत्येक अहवालामध्ये पोलिसांची चूक असं कसं येतंय, याचा काहीतरी अभ्यास झाला पाहिजे. मी तुम्हाला उदाहरण देते. आता तुम्ही मला प्रश्न विचारला बदलापूरचा, तो ठपका पोलिसांवर, बीडमधली घटना पोलिसांवर, परभणीची घटना पोलिसांवर, पुण्यामध्ये झालेली घटना पोलिसांवर, मध्ये ज्या झालेल्या आठवतं तुम्हाला स्वारगेट. आता या 4 महत्त्वाच्या घटना तुमच्याच चॅनलनी सगळ्यांनी आणि वर्तमानपत्रांनी ब्रेक केलेल्या आहेत. 4ही अहवाल तुम्हीच वाचलेले आहेत.
चारही महत्त्वाच्या ह्या केसेसमध्ये चारही वेळा जो काय आरोप प्रत्यारोप कोर्टाकडून जी शिक्षा ताशेरे झालेत हे पोलीस यंत्रणेवरच आलेले. त्यामुळे ज्या महाराष्ट्राचा पोलीस हा कष्ट करणार आहे, तो स्वाभिमानी आहे, तो शेतकऱ्याचा कष्ट करणारा मुलगा आणि मुलगी आहे, जेवढे पोलीसमध्ये आर पाटलांच्या प्रयत्नामुळे आणि त्यांच्या अति पारदर्शक नियोजनामुळे आज आर पाटलांमुळे या महाराष्ट्राची लेक आणि मुलगा हे दोघंही पोलीस यंत्रणेत उत्तम काम करतात, कष्ट करून मेरिटवर पास होतात. अशा पोलिसांवर रोज आरोप होत आहेत, ह्याचा विचार आपण करायला नको. सारखं पोलिसांवरच कसं हे सगळं खापर फोडलं जातं, ह्याचा काहीतरी अभ्यास झाला पाहिजे. आणि महाराष्ट्रात असं कधी झाले नाही, कारण का माझा महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास आहे. मला कधीच महाराष्ट्रात फिरताना भीती वाटत नाही, कारण का मला माहिती आहे की माझा पोलीस मामा जो आहे किंवा आपली महिला पोलीस आहे ती उत्तमच काम करेल. ती तुमच्या आणि माझ्या सुरक्षतेसाठीच रोज झडते लढते. त्यामुळे हा खूप खूप चिंताजनक आणि अभ्यासाचाही विषय आहे की सगळ्या दरवेळीच आरोप प्रत्यारोप हे पोलिसांवरच कसे येतात. पोलीसच्या मागे कुठली अदृश्य शक्ती आहे जी इन्स्ट्रक्शन्स देते पोलिसाला, ह्याचाही विचार झाला पाहिजे. पोलिसांवर जर याच्यात दोषी ठरवलं जातं तर सरकार यातून हात मोकळे करून वेगळं होतं असं दिसतंय. तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर. तुमचा प्रश्नच बघा ना, तुम्हाला हा प्रश्न विचारायची इच्छा होते तर डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स ना. मंत्रालय या पोलिसांची जबाबदारी घेणार आहे का नाही याचं उत्तर मंत्रालयाला कधीतरी द्यावं लागेल. या महाराष्ट्राच्या कष्ट करणाऱ्या नागरिकांना त्याचं उत्तर हवंय की सगळं खापर पोलिसांवरच कसं येतं, त्याच्या मागच्यांनी कोणी जबाबदारी घ्यायची नाही. रुग्णालयाला क्लीन चिट मिळेल आणि डॉक्टर घैसादांचा राजीनामा देऊन हे प्रकरण मिटवलं जाईल अशी चर्चा दबक्या आवाजात आहे. मी एकतर ही चर्चा माझ्या कानावर आलेली नाही, त्याच्यामुळे मी काही म्हणू शकत नाही, ह्याच्यावर काही बोलणार नाही. मी इथे विरोधक म्हणून आलेले नाही, मी एक माणुसकीच्या नात्याने इथे आल्या. मला या विषयात कोणीही राजकारण आणू नये करू नये अशी माझी सगळ्यांनाच विनंती आहे, आमच्याही विरोधी असलेल्या सरकारच्या सगळ्या संघटनेला. कारण का हा विषय अतिशय संवेदनशीलपणे हाताळला पाहिजे. कुणाची तरी लेक बायको बहीण गेली हो, त्याचं नका प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू. माझी हात जोडून सगळ्यांना विनंती की ह्या केसमध्ये पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि हॉस्पिटल आणि डॉक्टर आणि त्याच्या आजूबाजूचे, कारण का महाराष्ट्रातले नाही या देशाचे डॉक्टर जगातले उत्तम डॉक्टर आहेत. कोविडच्या काळात ह्याच डॉक्टरांच्या कष्टामुळे तर आपण आहोत ना सगळे. ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या जगातल्या डॉक्टरांनी केवढे कष्ट तुमच्या आणि माझ्यासाठी केले. त्यामुळे हा एक डॉक्टर वाईट निघाला किंवा त्याच्या आजूबाजूचे 5 लोक वाईट निघाले म्हणून काय सगळे डॉक्टर वाईट होत नाही हो. पण हॉस्पिटलचं मॅनेजमेंट, प्रशासन आणि त्या दिवशी त्या निर्णय प्रक्रियेत CCTVमध्ये जे काही दिसेल त्या सगळ्या जे कोण 5-10 लोक असतील त्या सगळ्यांवर ॲक्शन झाली पाहिजे आणि ते CCTV हे त्या फॅमिलीला दाखवले गेले पाहिजेत, ही आमची मागणी आहे. दवाखान्यावर किंवा रुग्णालयावर जर कारवाई करायची असेल तर ते धर्मादाय आयुक्त कारवाई करते, पण धर्मादाय आयुक्तालयाचे नियम अनेक वर्षांपासून बदलले गेले नाही आणि काळानुसार ते बदलण्याची गरज आहे असं वाटतं. डबल इंजिनचं सरकार आहे ना. महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने मोठ्या संख्येने त्यांना मतदान करून दिलं, सगळे अधिकार त्यांना दिले आणि डबल इंजिनचं सरकार आहे ना, मग खरं नाही सगळं. ते काय फक्त जाहिरातबाजीसाठी आहे का हे सरकार? मोठे मोठे कार्यक्रम घ्या. हे सगळं प्रकरण झाल्यानंतर एकतर रुग्णालयाने स्वतःच्या अंतर्गत समिती नेमली आणि रुग्णाची किंवा रुग्णाच्या नातेवाईकांची कशी चूक आहे त्या अहवालातून समोर आणला. आज आता रुपाली चाकणकरांचा एक अहवाल आलाय, त्यात रुग्णालय कशा प्रकारच्या त्रुटी होत्या, म्हणजे नावासमोर धर्मादाय असं लावलेलं नाहीये किंवा अनेक त्रुटी, पण या अगोदर तपासणं हे गरजेचं होतं. एखादी घटना झाल्यानंतर तुम्ही तपासणी करता हे किती योग्य आहे? आणि त्यात असंही म्हटलंय त्यांनी की ज्या काही योजना असतात सरकारकडनं रुग्णाला दिल्या जाते त्याची माहितीही दिली जात नाही, तिचे कुटुंबियांनाही ती माहिती दिली नव्हती. नाही, सरकारचं आणि रुग्णालय दोघांचं अपयश आहे ना, त्याची जबाबदारी सरकारला घ्यावीच लागेल आणि रुग्णालयावर अर्थातच ॲक्शन घेतलीच पाहिजे. माफी नाही हो कोणाला. काय माणुसकी राहिली की नाही महाराष्ट्रात? हे दुर्दैव आहे की आम्हाला हे बोलावं लागतंय.